हॅलो, नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचा दिवस खूप चांगला जाओ. तर आज मी बनवत आहे पापलेट स्टफ प्रॉन्स. तर चला फटाफट बनवा. आणि हां, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी कसं बनवते काय ते सगळं. तर हे बघा, हा ना कोलंबीचा मी खिमा बनवून घेते. तर पहिला ना हे कोलंबी मी शिजवून घेते. त्याच्यासाठी थोडा कांदा आणि अद्रक लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट बनवून ठेवलेली आहे. तर त्याच्यामध्ये मी हे पहिला बनवून घेते, कारण ते थोडं शिजायला पाहिजे. स्टफ केल्याच्या नंतर ते इझिली त्याच्यामध्ये मिक्स होणार. तर चला, तेल तापलं इथे. तर याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, कांदा सगळं आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. घेते कारण आंबूस असेल ना तर टेस्ट छान येते. तर हे छान शिजू देते आणि तोपर्यंत मी पापलेट, तर हे पापलेट आहेत. आता ह्याला मी मॅरिनेट करून घेते. हळद, तिखट, मीठ वगैरे, बेसिक मसाले आणि आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट. हल्दी पावडर, त्यानंतर मीठ, त्यानंतर आपली घरगुती मिरची पावडर आणि एकदम हलकासा काळा मसाला, थोडी टेस्टसाठी. आणि थोडंसं लिंबू पिळून घेते, कारण कोकम नाही आहे माझ्याकडे, संपलं आहे. तर हे छान असं याला हे पेस्ट मिक्स करून घेते. एक अख्खा लसूण राहिलाय, तोही याच्यातच छान लागतो तो पण. तर हे झालंय. आता ह्याला थोड्या वेळ ठेवून देते आणि नंतर कोलंबी बनवली आहे ती याच्यामध्ये स्टफ करायची आणि नंतर केळीच्या पानामध्ये याला मी फ्राय करून घेते.
पावडर आहे प्रणव. झाकण ठेवते. तर हे बांधून झाले. केळीच्या पानामध्ये मी रॅप करून घेतलंय. थोडं एकटी असल्यामुळे थोडं जमत नव्हतं, बट काही नाही. केळीची पानं कशी नाजूक असतात ना, त्यामुळे ते क्रॅक होत होते. सो बांधून घेतलेत आता. तर चला फ्राय करून घेते. छान असे पापलेट फ्राय झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप छान लागते. चला आता सगळ्यांना टेस्ट करायला देते. ऑलरेडी एक दिलेला आहे मी. झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप छान लागते. चला आता सगळ्यांना